अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुनमामि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 18व्या अध्यायातील समारोप करत असताना या ज्ञानेश्वरीचा ज्ञानोबारायांनी सद्गुरू निवृत्तीनाथांच्याकडे काही मागणं केलेलं आहे. आणि ते मागणं म्हणजे प्रसादाच्या रूपाने, त्याला पसायदान असं म्हणतात. त्या पसायदानातला हा पहिलाच भाव या उभीतून काय मागावं, काय कोणाकडे मागावं, हा एक विचार या उभीतून ज्ञानोबांनी प्रगट केलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ, भाविक, भक्त, रासाई, शिंदूर या सर्वांच्या सहकार्याने आज उत्सवाचा उपांत्य दिवस आणि उपांत्य दिवसाची सेवा आहे. तेव्हा आपल्या वैदिक धर्मामध्ये, भागवत धर्मामध्ये यज्ञाची सांगता करत असताना त्या देवतेकडे काहीतरी मागावं असा विधी आहे बरं. आणि त्याला अनुसरून ज्ञानोबारांनी हे मागणं केलेलं आहे बरं. ज्ञानोबारांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये केलेला हा एक वागयज्ञ आहे. त्या वागयज्ञाची सांगता करत असताना, समारोप करत असताना त्यांनी मागणं केलेलं आहे, ज्यांच्या समोर हा वागयज्ञ केला त्यांच्याकडेच हे केलेलं मागणं आहे बरं. सद्गुरू निवृत्तीनाथांच्या आज्ञेनं, त्यांच्या कृपेनं यज्ञाची सांगता, या वागयज्ञाची सांगता ज्ञानोबांनी केलेली आहे. आणि केल्यानंतर सद्गुरू निवृत्तीनाथ प्रसन्न झालेले आहेत बरं. किंबहुना देव वा संत प्रसन्न होण्याकरता त्यांच्या इच्छेप्रमाणे कार्य जीवनामध्ये घडावं लागतं बरं. जर देव आणि संत प्रसन्न व्हावे असं वाटत असेल तर त्यांच्या आज्ञेप्रमाणे जीवनामध्ये वागावं लागतं. आणि त्या न्यायाने सद्गुरू निवृत्तीनाथांची जी आज्ञा, ती आज्ञा शिरसा वंद्य मानून ज्ञानोबांनी केलेलं कार्य आहे. हा गीतेवरती जे भाष्य केलं ते ज्ञानोबा म्हणतात हे गुरु कार्य आहे बरं का. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले येत माझे जीवरले पायी कपन. हे आपलं काम आहे, आपल्या आज्ञेनं केलेलं आहे. तेव्हा सद्गुरूंच्या आज्ञेनं केलेलं काम आणि त्या कामाची पूर्तता झाल्यानंतर सद्गुरू प्रसन्न होतात बरं का. म्हणून ज्ञानोबांनीच वर्णन केलेलं आहे की त्यांना प्रसन्न करण्याकरता काय करावं लागतं, त्यांच्या मनोगताप्रमाणे वागावं लागतं बरं का. स्वामीची या मनोभावा न चुकीची हिची परमसेवा येरते पांडवा वाणिज्य करणे. त्यांच्या इच्छेप्रमाणे जे जे आपण करावं ती सेवा आहे बरं का. आणि ती सेवा त्यांच्या इच्छेप्रमाणे केली तर त्या सेवेतून ते प्रसन्न होतात बरं का.
पण ती त्यांच्या इच्छेप्रमाणे सेवा करण्याकरता त्या मनाचा अधिकारी लागतो. म्हणून ज्ञानोबांचा जर विचार केला तर ज्ञानोबांनी हे कार्य ज्यांच्या समोर केलं त्या योग्यतेचे ज्ञानोबा होते. ज्या योग्यतेचे सद्गुरू होते त्याच योग्यतेचे ज्ञानोबा होते बरं का. जेवढा अधिकार सद्गुरूंचा आहे तेवढाच अधिकार त्याच अधिकाराच्या योग्यतेपर्यंत शिष्य असावा लागतो, तर ही अवस्था जीवनामध्ये प्राप्त होते बरं का. म्हणून सद्गुरूंच्या इच्छेप्रमाणे केलेलं कार्य आणि त्या कार्यातून सद्गुरू निवृत्तीनाथ प्रसन्न झालेले आहेत बरं का. काय सद्गुरूंची इच्छा काय होती, पण ते सामान्य नाहीत बरं का. त्यांचं वर्णन करताना असं वर्णन केले ते विश्वात्मक बोधाला प्राप्त झालेले आहेत. विश्वात्मक बोधाला प्राप्त झालेत म्हणजे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबवना चराचर आपण झाला. हे विश्वच माझं आहे अशा बोधाला, अशा बोधामध्ये अखंड राहणारे हे सद्गुरू निवृत्तीनाथ आहेत बरं का. जे विश्वात्मक बोधाला प्राप्त झालेली मंडळी आहेत त्यांची इच्छा एवढीच असते, विश्वाचं भलं व्हावं, विश्वाचं चांगलं व्हावं, विश्वाचं कल्याण व्हावं, विश्वाचा उद्धार व्हावा. का संपूर्ण विश्वच हे माझं आहे असा त्यांचा व्यापक बोध प्राप्त झालेला असतो. एवढं विशाल अंतकरण त्यांना प्राप्त झालेलं असतं, एवढ्या विशाल अंतकरणाला ते पोचलेले असतात. त्या विश्वाला ते माझं म्हणतात बरं का. म्हणजे सगळेच त्यांचे झाले बरं का. अपपर भाव त्यांच्या जीवनामध्ये राहिला नाही, परका भाव त्यांच्या जीवनामध्ये राहिला नाही. जेवढे म्हणून जीव या विश्वामध्ये आहेत ते सगळे आपलेच आहेत बरं. या विश्वाकरता आपण काहीतरी केलं पाहिजे, या विश्वाला काहीतरी दिलं पाहिजे, लक्षात ठेवा. मग विश्वात्मक बोधाला प्राप्त झालेला हा महात्मा त्याला वाटलं आपण विश्वाला काहीतरी दिलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये काही कर्तव्य नाहीये, आपल्या जीवनाला काय आता आवश्यकता राहिलेली नाहीये, आपण नित्य तृप्तीला प्राप्त झालो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता मिळवण्यासारखं जीवनामध्ये काहीही राहिलेलं नाहीये. आता काय करायचं आहे, जे करायचं आहे ते समाजाकरता, जे करायचं आहे ते विश्वाकरता करायचं आहे बरं का. हे फक्त संतच करू शकतात, बाकी कोणीही करू शकत नाही बरं का. कारण आपण गावाला सुद्धा माझं म्हणू शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणत असतो तर वर म्हणत असतो, मनापासून म्हणत नसतो. माझं गाव म्हणतो आपण, पण खरं गावावरती प्रेम नसतं बरं का. कारण माझं गाव म्हटलं की त्यात पुन्हा माझी गल्ली आली, माझी गल्ली आली की माझा पुन्हा वार्ड आला, त्यात पुन्हा माझं घर आलं, त्या घरात पुन्हा माझी पत्नी आली. एवढं आपलं आहे. फक्त म्हणतो माझं गाव, पण गावात गेल्यानंतर माझी गल्ली चांगली पाहिजे म्हणतोय. गाव कसं का असना, त्या गल्लीत गेल्यानंतर माझं घर चांगलं पाहिजे म्हणतोय. ह्याला माझं म्हणण्यात काहीच अर्थ नाही बरं. पण संतांचा मात्र या विश्वाविषयी मात्र भाव आहे, संपूर्ण ते विश्वाला जा माझं म्हणतात. प्रत्येक जीवाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये आत्मपम्य भाव असतो बरं का. सगळेच त्यांना माझे वाटतात बरं का. मग सगळेच सुखी व्हावेत म्हणून तुकोबारांनी वर्णन केले. तुका म्हणे सुख परावी या सुखे अमृत हे मुखे सर्व तसे. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं आणि दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणं हा संतांचा स्वभाव आहे बरं. संत कोणाला तरी म्हणत नाहीत दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं. जगाला सुख झालं तर आपल्याला सुख, जगाला दुःख झालं तर आपल्याला दुःख. मग जगातलं दुःख गेलं पाहिजे,
जगाला सुख झालं पाहिजे, आपण जगाकरताच काहीतरी केलं पाहिजे बरं का. असे हे विश्वात्मक बोधामध्ये राहणारे, व्यापक बोधामध्ये राहणारे असे सद्गुरु निवृत्तीनाथ आहेत बरं का. आणि एवढ्या बोधाला प्राप्त झालेले सद्गुरु निवृत्तीनाथ, असे सद्गुरु निवृत्तीनाथ ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये त्यांनी जगाकरता केलेलं कार्य पाहून आपल्या शिष्यावरती प्रसन्न झालेत. का? ज्ञानोबरांनी जे कार्य केले जगाकरता केलं, स्वतः करता हे निर्माण केलेलं नाही. स्वतः करता निर्माण केलेलं नाही, लक्षात ठेवा. जे जे संतांनी जीवनामध्ये कार्य केलं ते जगाकरताच केलं, स्वतः करता त्यांना काय करण्याची गरजच नव्हती, कारण ते स्वतः ज्ञान स्वरूप होते. आणि ज्ञान स्वरूप असलेल्या पुरुषाला स्वतः करता काही करावं लागत नाही, कारण तो सुखरूपच आहे. तो नेहमी आनंदामध्येच राहणार आहे. त्याच्या जीवनामध्ये काही नाही. जसं नाथ महाराजांनी वर्णन केले, अवघे चित्र लोके आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. अशा अवस्थेमध्ये राहणारी मंडळी बरं का. म्हणून हे जगाकरता केलेलं कार्य आहे. जगाकरता केलेलं कार्य आहे, सद्गुरूंच्या आज्ञेनं केलेलं कार्य आहे. मग सद्गुरू प्रसन्न झालेत. आता मागावं कोणाकरता? जगाकरताच मागावं बरं. विश्वाकरताच मागावं. म्हणून विश्वाकरता केलेलं कार्य आहे वाङ्मयाच्या रूपाने. पण मागत असताना त्यांनी जे मागणं केलं ते विश्वाकरताच मागणं केलं. स्वतः करता त्यांना मागण्याची इच्छा नव्हतीच. का? इच्छाच त्यांच्या जीवनामध्ये नव्हती बरं का. मग हे मागणं पूर्ण कोण करू शकतात? संत व देव पूर्ण करू शकतात बरं का. आपण जे मागावं आणि मागितलेलं पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, असं संतांच्या विषयी वर्णन केले. देवाविषयी वर्णन करताना हेच वर्णन केले, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पूर्वविषयी. म्हणजे आपली इच्छा एक संत वा देव पूर्ण करू शकतो. आता ज्ञानोबा हे गुरुभक्तच होते, तेव्हा त्यांनी गुरूंच्याकडे मागणे केलं. आपली इच्छा गुरुच पूर्ण करू शकतात. म्हणून त्यांच्या इच्छेने केलेलं कार्य आहे तेच पूर्ण करू शकतात. म्हणून त्यांच्याकडेच मागणं केलं. इच्छिले ते पुरवी, वर्णन केले. घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणी इच्छिले ते पूर्वी. संतच पूर्ण करू शकतात. म्हणून ज्ञानोबरांनी विचार केला, आपण सद्गुरू निवृत्तीनाथांच्याकडे हा वाघ यज्ञ पूर्ण केलेला आहे, आपण त्यांच्याकडेच मागावं बरं. आता ते प्रसन्न झालेलेच आहेत आणि प्रसन्न झाल्यामुळे आपण जे मागणार आहे ते आपल्याला ते आता देणार आहेत बरं. प्रसन्न झाल्यानंतर प्रसन्न झालेला काहीही देऊ शकतो बरं का. म्हणून ज्ञानोबरांनी विचार केला, आता सद्गुरू निवृत्तीनाथ प्रसन्न झालेले आहेत, आपण त्यांच्याकडे मागावं. म्हणून शब्द वापरला, आता विश्वात्मके देवे. आता म्हणजे हे कार्य पूर्ण झाल्यानंतर, वाघ यज्ञ पूर्ण झाल्यानंतर, वाघ म्हणजे वाणी, आणि केलेला हा सत्कर्म रूपी यज्ञ बरं का. याला यज्ञ म्हटलेला आहे. नाम यज्ञ, ज्ञान यज्ञ, वाघ यज्ञ. भगवंताच्या नामाचं वाणीनं वर्णन करणं हा नामयज्ञ आहे. त्याच्या स्वरूपाचं, ज्ञानस्वरूप असलेल्या परमात्म्याचं वाणीनं वर्णन करणं हा ज्ञान यज्ञ आहे. तसं वाणीनं जे वर्णन केलं जातं त्याला वाघ यज्ञ म्हणतात बरं का. हा केलेला वाघ यज्ञ आहे. आता पूर्ण झालेला आहे बरं का. आणि पूर्ण झालेला असल्यामुळे आपण कसे आहात?
आता विश्वात्मके देवे, हे निवृत्तीनाथांचं वर्णन ज्ञानोबांनी केले बरं का. आपण विश्वात्मक बोधामध्ये राहणारे बरं का, अशा स्थितीमध्ये राहणारे आपण आहात. आता विश्वात्मके देवे, आपण विश्वात्मक बोधाला प्राप्त झालेले, आपला व्यापक बोध आहे. आपल्याजवळ काहीही आता ऊन नाही आहे बरं का. आपण विश्वस्वरूपच आहात. जसं देवाचं वर्णन केले, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपारा अमुपा पांडुरंगा, तसं आपणही विश्वस्वरूप आहात. त्या व्यापक बोधामध्ये राहणारे आहात. म्हणून पहिल्यांदा त्यांचं वर्णन केलं. आपण विश्वात्मक आहात, देवस्वरूप आहात, ज्ञानस्वरूप आहात. तेव्हा येणे वाग्यज्ञे तोषावे, मी केलेला हा वाणीने यज्ञ आहे. तोषावे नाम, आपण प्रसन्न झालेला आहात. तेव्हा तोषुनी मज द्यावे पसाय दान हे, आपण संतोषाला प्राप्त झालेले आहात. तेव्हा आपल्याकडे मला दान मागायचं आहे, प्रसादाचं दान मागायचं आहे. प्रसाद बरं का. प्रसाद कशाला म्हणतात? प्रसादे सर्व दुःखानाम हानिरोषोपजायते, जे सेवन केल्यानंतर सकल दुःखाची निवृत्ती होते त्याला म्हणतात प्रसाद बरं का. जे सेवन केल्यानंतर चित्ताला नित्य प्रसन्नता प्राप्त होते त्याला म्हणतात प्रसाद बरं का. जे सेवन केल्यानंतर मनुष्य संतुष्ट होतो त्याला म्हणतात प्रसाद. आणि असा प्रसाद कोण देतात? एक सद्गुरु देतात, नामसंत देतात आणि देव देतात. बाकी कोणीही देऊ शकत नाही. प्रसाद किती असतो? फार नसतो, थोडाच असतो, पण तो मनाला प्रसन्नता देणार आहे बरं. कारण त्या प्रसादाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे की त्याच्यामध्ये गुणाचा संबंध नसतो बरं का. 3 गुणाचा विचार मांडलेला आहे, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. त्या गुणाच्या संबंधाने काही विकार येतात, गुणाच्या संबंधाने काही दुःख निर्माण होतं. पण त्या प्रसादाचं असं महात्म्य आहे, तिथं ह्या 3 गुणाचा संबंध नसतो. मग ते गुणातीत असतात. आणि जे पुरुष गुणातीत असतात त्यांच्या मुखातून जे एखादा शब्द बाहेर पडला तर त्या शब्दाला सुद्धा काय म्हणतात? प्रासादिक वाणी बरं का. प्रासादिक वाणी. ज्यांचं जीवन एवढं शुद्ध आहे, जीवन यांचं एवढं पवित्र आहे, एवढ्या उच्च कुटीमध्ये ती राहणारी मंडळी आहे, त्यांच्या शब्दातून बाहेर पडणारा शब्द सुद्धा त्यांचा प्रसाद आहे बरं का. त्याला प्रासादिक वाणी म्हणतात. आणि प्रासादिक वाणी ही आमच्या तुमच्या जीवनाला परिवर्तन करणारी वाणी आहे, लक्षात. ज्ञानेश्वरी, तुकोबऱ्यांची गाथा, एकनाथी भागवत, जे संतांच्या मुखातून शब्द बाहेर पडले हे प्रासादिक आहेत बरं. ज्ञानेश्वरी कळत नाही पण ऐकताना गोड लागते, ऐकावी अशी वाटते का. प्रासादिक वाणी आहे बरं का. बहुतांश लोकाला कळाल्यासारखी ज्ञानेश्वरी वाटते पण कळणं इतकं सोपं नाही बरं का. कळाल्यासारखी वाटते. म्हणून तर ज्ञानेश्वरीचं पारायण पुन्हा पुन्हा केलं जातं, गाथेचं पारायण पुन्हा पुन्हा केलं जातं, भागवताचं पारायण पुन्हा पुन्हा केलं जातं का. त्या शब्दात गोडवा आहे, कारण ती वाणीच प्रासादिक आहे बरं का. ज्यांच्या मुखातून शब्द हे बाहेर पडले ते शब्दच प्रासादिक आहेत. मनाला आल्हाद देणारे आहेत, मनाला सुख देणारे आहेत, मनाला विश्रांती देणारे आहेत, मनाला भोग निरपेक्ष आनंद देणारे आहेत बरं का.
म्हणजे प्रसादाचं स्वरूप आहे. हा, शब्दाच्या रूपाने सुद्धा प्रसाद प्राप्त होऊ शकतो. एखादा पदार्थ देऊन सुद्धा प्रसाद प्राप्त होऊ शकतो बरं का. केवळ परिच्छिन्न शब्द नाही बरं का. प्रसाद शब्द हा फार व्यापक आहे, लक्षात ठेवा. प्रसाद शब्द हा फार व्यापक आहे. म्हणून त्या प्रसादाचं मागणं करतात की प्रसादाने मनुष्याचं जीवन प्रसन्न राहतं, अखंड प्रसन्न राहतं बरं का. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये गुरूंच्या कृपेनं, ईश्वर कृपेने प्रसाद प्राप्त झाला, त्यांच्या जीवनामध्ये नित्य प्रसन्नता आहे. त्यांच्या जीवनामध्ये दुःख नावाचा प्रकार नाही, लक्षात ठेवा. म्हणून 12व्या अध्यायामध्ये हा विचार मांडलाय. भक्ताचं लक्षण सांगत असताना तिथं वर्णन केले, संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढ निश्चया. संतुष्ट, सदा प्रसन्न राहणारी मंडळी बरं, भक्ताचं जीवन वर्णन केले तिथं. म्हणून जे जीवनामध्ये मिळाल्यानंतर जीवनाला नित्य प्रसन्नता प्राप्त होते. आणि नित्य प्रसन्नता जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे, लक्षात ठेवा. हा, नित्य प्रसन्नता कधी होईल? प्रसाद मिळाल्यानंतर. प्रसाद कुठं मिळेल? प्रसाद मंदिरात मिळतो. हा, अशी आमची भावना आहे. त्या भावनेनं माणसं येतात. हा, पूजा केल्यानंतर प्रसाद दिला जातो. सप्ताह झाल्यानंतर शेवटी समारोपाला प्रसाद दिला जातो. आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर माणसाला एक समाधान, आनंद वाटतो बरं का. प्रसादच आहे. कारण ज्या वलयामध्ये आपण हे श्रवण केलं जातं, मंदिरात आल्यानंतर आपण चुरमुरे घरामध्ये खा आणि चुरमुरे मंदिरातही खा. फरक काय हो? तेच चुरमुरे आहेत, फरक काय नाही आहे. पण घरात खाल्लेल्या चुरमुऱ्याला प्रसाद म्हणत नाहीत, पण मंदिरामध्ये जो वाटला जातो त्याला प्रसाद म्हणतात. म्हणजे स्थलाला फार महत्व आहे, लक्षात ठेवा. आपण घरामध्ये जेवतो, हॉटेलमध्ये जेवतो, लग्नामध्ये जेवतो आणि सप्ताहाच्या प्रसादामध्ये जेवतो. पण शिजवलेलं अन्न प्रसाद आहे सप्ताहामध्ये, पण घरातलं शिजवलेलं अन्न प्रसाद नाही बरं का. त्या स्थलामध्ये संबंध आला की त्याला प्रसादत्व प्राप्त होतं बरं का. प्रसादस्तु प्रसन्नता असं वर्णन केले. हा, त्या स्थलाचा संबंध आला की त्याला प्रसन्नता, त्याला प्रसाद हे नाव प्राप्त होतं, लक्षात ठेवा. प्रसाद हे नाव प्राप्त होतं का? तिथं जे वलय असतं, ते स्थलामध्ये तिथं नित्य प्रसन्नता असते बरं का. म्हणजे मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला प्रसन्नता प्राप्त होते. त्याच न्यायाने जो प्रसाद सेवन केल्यानंतर मनाला नित्य प्रसन्नता प्राप्त होते. म्हणून ज्ञानोबारांना वाटलं आपण प्रसादाचं दान सद्गुरूंच्याकडे मागावं बरं का. तो शोनी मज द्यावे पसाय दान हे. प्रसादाचं दान मला द्या, दुसरं तिसरं काहीही मला देऊ नका. दोन शब्द एकत्र करून हा शब्द वापरलेला नाही. पसाय दान, प्रसाद अधिक दान बरोबर पसाय दान बरं का. का दान शब्द वापरला? हे गुरूंच्याकडूनच मिळू शकतं. त्यांनी दिलं तरी मिळू शकतं, त्याला दान म्हणतात बरं का. दान देण्याचा अधिकार त्यांना आहे. कोणी कोणाला काही दान देऊन चालत नाही, लक्षात ठेवा. या जगतामध्ये दान देणारे जर खरे कोण असतील तर माऊलींनीच वर्णन केले. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. आनंदाचा वर्षाव करणारे, दान देणारे बर का. प्रसादाचं दान आहे. दान देण्याकरता काय लागतं? अंतःकरण निर्मळ लागतं, अंतःकरण विशाल लागतं. आणि दान देण्याकरता संपन्नता लागते बरं का. संकोचित वृत्ती चालत नाही, संकोचित वृत्ती चालत नाही. उदारता असावी लागते. म्हणून इथं शब्द वापरला दान.
दान देऊ शकतात संत आणि देव. म्हणून त्या दोघांचं वर्णन केलंय. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूर दाता. आणि संतांचे वर्णन करताना वर्णन केले, दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी. ते दान करू शकतात बरं का. किती दान त्यांच्याकडे देण्याकरता किती आहे? भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार बरं का. देणारा जो आहे ना, त्याचं कधी संपत नाही. लक्षात ठेवा, न संपणार दान आहे त्यांच्याकडे, न संपणार आहे. म्हणून दातृत्व संपन्न या जगतामध्ये संत आहेत. दातृत्व संपन्न देव आहे. म्हणून तुकोबरांनी देवाकडे मागणं केलं, हेची दान देगा देवा. तुका म्हणे दान, देवाकडे दान मागितलेलं आहे. म्हणून दान मागत असताना कोणाकडे मागावं? जो संपन्न आहे त्याच्याकडे मागावं. मग संपन्न कोण आहे? एक संत आणि देव. तीच मंडळी देऊ शकतात. जी विपन्न आहेत ती माणसं जगाला काही देऊ शकत नाहीत बरं का. मग त्यांची संपन्नता कशाची आहे? कुणी म्हणेल काय त्या संतांच्याकडे आहे हो, ते दान देण्याकरता आज उदार आहेत, आपण त्यांच्याकडे दान मागावं. काय त्यांच्याकडे आहे? ज्या ज्ञानोबरायांनी सद्गुरु निवृत्तीनाथांच्याकडे मागितलं, काय त्यांच्याकडे होतं? राहायला घर होतं, अंगावरची पोटवर कपडे होती, काय होतं त्यांच्याकडे मागायला? काय संपन्नता आहे? ज्यांच्याकडे मागायचं म्हणता काय त्यांच्याकडे आहे हो? काहीच नाही त्यांच्याकडे. स्वतःच्या नावाने घर नाही, त्यांच्याजवळ काही भांडवल नाही. ते निस्संग आहेत. कुठलीच उपाधी त्यांच्याजवळ नाही आहे. कुठलीच उपाधी त्यांच्याजवळ नाही. असं उपाधी रहित निस्संग ज्यांचं जीवन आहे, आणि ते जगाला काय देतील असं कुणी म्हणेल. पण त्यांनी जे जगाला दिलं ते कोणी जगाला देऊ शकत नाही बरं का. जगामध्ये जेवढी काही माणसं संपन्न आहेत, संपन्न जरी असली, ते जगाला तृप्त करू शकत नाहीत. जगाला तृप्त करू शकत नाहीत. त्या संतांचं वर्णन करताना असं वर्णन केले, त्यांच्याकडे जी संपन्नता आहे ती ज्ञानाची संपन्नता आहे बरं का. ज्ञानाची संपन्नता आहे. ज्ञान संपन्न आहेत. आणि सर्वात मोठं ऐश्वर्य जर कोणतं असेल तर ज्ञानाचं. बाकीचं ऐश्वर्य हे विनाशी ऐश्वर्य आहे. म्हणून तुकोबरांनी ज्ञानोबरांचं वर्णन करताना काय वर्णन केले? ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा. ते ज्ञानाचं राज्य कधीही नाहीसं होणार नाही बरं का. आमच्या तुमच्या जीवनातला राजा हा राजा कायम नसतो. राजा कायम नसतो. ज्ञान संपन्न आहेत आणि ज्ञान हे कधीही न संपणार आहे, न संपणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून त्यांचं जीवन ज्ञानाने संपन्न आहे. किती संपन्न आहे त्यांचं वर्णन करतानाच ज्ञानावरांनी वर्णन केले, ते ज्ञानाचे चालते बिंब, अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूस पण ते भांब लौकिक वागू. चालतं बोलतं ज्ञान आहे बरं का ते. जगामध्ये त्यांच्याकडे पाहिलं ना, साक्षात ज्ञान स्वरूप आहेत ते. त्यांनी किती जरी ते जगाला दिलं तरी संपणार. म्हणून ज्ञान संपन्न आहेत. ज्ञानाचं ऐश्वर्य त्यांच्या जीवनामध्ये बरं का. तुकोबरांनी वर्णन केले, अमागरी धन शब्दाचीच रत्ने. शब्दाची आमच्या जीवाचे जीवन. तुकोबारे म्हणतात, आमच्या सारखं या जगामध्ये श्रीमंत कोणी नाही. तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे राजे, भारताचे नव्हे, त्रैलोक्याचे, कलियुगाचे नव्हे. एका
हा या युगाचे नव्हे एका तिन्ही त्रिभुवनाचे बर का. म्हणजे ज्ञानाची संपन्नता त्यांच्या जीवनामध्ये, आणि ती ज्ञानाची संपन्नता आहे तसे त्याच मानातीचे उदार आहेत बर का. म्हणून इथं दान शब्द वापरलाय. दानाच्या संबंधाने आपल्या समोर विस्तार केलाय थोडा. हा, कारण ज्यांच्याकडे दान मागायचं आहे, काय त्यांच्या जीवनामध्ये ते देण्याकरता काय त्यांच्याकडे असं कोणी म्हणेल. हा, आणि शेवटी मनुष्याचं जीवन जे तृप्त होतं ते ज्ञानाने तृप्त होतं बरं का. एकदा जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झालं मग कशाचीच गरज नाहीये. आम्हा तुम्हाला देवानी इंद्रिय दिलेली आहेत. ती इंद्रिय कधी तृप्त होतात? विषय सेवनाने इंद्रिय तृप्त कधीही होत नाहीत. पण ज्याला जर ज्ञान प्राप्त झालं तर ती ज्ञानाने मात्र तृप्त होतात बरं का. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नये. ज्ञानाने नित्य तृप्त सर्वांना होता येतं बरं का. आपल्याला जर खरंच नित्य प्रसन्नता प्राप्त करायची असेल, नित्य तृप्त व्हावं असं वाटत असेल तर ते ज्ञानच आपल्या जीवनामध्ये मिळाला पाहिजे. असं ज्ञानाचं दान देणारे कोण आहेत? संत आहेत बरं का. म्हणून ज्ञानोबारांनी विचार केला, आज जगाला आपण हे ज्ञानाचंच दान दिलं पाहिजे. जगाला आज ज्ञानाचीच गरज आहे. बाकीच सगळं येणार आहे आणि जाणार आहे बरं का. बाकी काहीही राहणार नाही आहे. किती जीवनामध्ये संपत्ती आली तर ती जाणारी आहे, टिकणारी नाहीये. पण ज्ञान मात्र असं आहे, ते ज्ञान कधी संपणार नाहीये. शास्त्रामध्ये वर्णन केले, ज्ञानाची कोणी चोरी करू शकत नाही बरं का. ज्ञानाची कोणी चोरी करू शकत नाही, पण धनाची चोरी होऊ शकते. ज्ञानाला राजाचं भय नाही, म्हणजे टॅक्स नाही. टॅक्स नाही, धनाला टॅक्स आहे. तुम्ही अधिक पैसा जर आणला, बँकेत ठेवला तर एवढा पैसा आला कुठून, टॅक्स भरावा लागतो. म्हणजे आपण धन अधिक मिळवलं तर त्याला राजाचं भय आहे, अधिक धन मिळवलं तर चोराचं भय आहे, आणि ते धन मिळवलं तर शेवटी रक्षणाची चिंता आहे. हे राहिलं पाहिजे, आणि ते राहणार नाही आहे. पण ज्ञानाचा विचार केला तर त्याला कोणाचंच भय नाही बरं का. चोराचं भय नाहीच आहे. किती ज्ञान मिळवा, कोणी आपल्यावरती त्याच्यावरती कर लादू शकत नाही. आणि ते ज्ञान जाईल याची चिंताच नाही बरं का. कुठली चिंता करावी लागत नाही. आणि असं ज्ञान आज जगाला हे मिळावं म्हणून इथं दान शब्द वापरला. म्हणून इथं ज्ञानोबाराय म्हणतात की पसाये दान हे. मग ते कोणतं दान आहे? ज्ञानाचं दान मागितलं. ते मागत असताना नेमकं काय काय मागितलं त्याची यादी संपूर्ण पुढच्या ओव्यामध्ये दिलेली आहे बरं का. फार जगाकरता मागितलेलं दान आहे, आणि जे वस्तू रूपाने मागितलेलं नाही बरं का. वस्तू रूपाने मागितलेलं नाहीये, ते सद्गुणाच्या रूपाने मागितलेलं आहे. पूर्ण पसायदान वाचा, कुठं त्यात वस्तूचा उल्लेख आहे का बघा. एकही वस्तू मागितलेली नाहीये. आज माणसं वस्तूवरती जगत नाहीत, त्या वस्तूच्या अस्तित्वावरती माणसं जगतात बरं का. मग काय नेमकं आपल्याला पाहिजे, जगाचा विचार करून ज्ञानोबांनी जगाकरता मागणं केलेलं बरं का. ते प्रसादाचं मागणं केलं, दान मागितलं सद्गुरूंच्याकडे, ते संपन्न आहेत. आणि मागणारा सुद्धा त्याच मानाचा उदार आहे बरं का. मागणारा सुद्धा उदार आहे. कारण काही माणसांना सुद्धा
थोरांच्याकडे काय मागावं हे काही कळत नाही, लक्षात ठेवा. ज्या अर्थी ज्ञानोबारांनी मागणं केलेलं आहे, ज्ञानोबारांचं सुद्धा अंतकरण किती विशाल आहे हो. पण त्यांनी जगाकरता मागितलं हो. ज्या जगाने त्यांना चांगल्या रीतीनं जगू दिलं नाही त्या जगाकरता त्यांनी मागितलं. ज्या जगाने ज्ञानोबारांना नीट वागू सुद्धा दिलं नाही, जगू सुद्धा दिलं नाही, त्या ज्ञानोबारांनी जगाकरता मागितलं. मागण्यामध्ये सुद्धा किती विशालता आहे. मागण्यामध्ये किती विशालता आहे, लक्षात ठेवा. कुठलाही समाजाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये त्यांनी भाव ठेवलेला नाही दोषाचा, बरं का. कारण तुकोबारांनी वर्णन केले वैष्णवांचं जीवन आहे, आणि ते वैष्णवांचं जीवन कसं असतं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. द्वेष मत्सराची भावना त्या वैष्णवांच्या चित्तामध्ये नसते. ज्या जगाने संतांना ज्ञानोबारांना एवढा त्रास दिला, त्यांनी त्याचा भाव कुठेही अंतःकरणामध्ये ठेवलेला नाही. एवढी मोठी ही गीतेवरती केलेली ज्ञानेश्वरीच्या रूपाने एक फार मोठी देणगी आहे जगाला दिलेली. पण कुठेही ज्ञानोबारांनी जगाच्या संबंधाने तिरस्कारात्मक एकही ओवी वापरलेली नाही, बरं का. एकही ओवी वापरलेली नाही. आम्ही एवढे जगाकरता कार्य करतो, पण त्या जगाने आम्हाला फार त्रास दिला, असं कुठेही ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं नाही. आम्हाला जर कीर्तनाला उभं केलं तर आम्हाला लोकांनी फार ताप दिला, आम्ही कीर्तनात सांगितल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. पण एवढं मोठं कार्य करून सुद्धा त्यांनी कुठं त्याचा विचारही प्रगट केलेला नाही. म्हणजे मागत असताना मागणाऱ्याचं अंतकरण किती निर्मळ आहे, किती विशाल आहे. विशाल अंतकरणाने त्यांनी जगाकरता मागितले. त्यांनी त्यांच्याकरता मागितलेलं नाही का, त्यांना गरजच नव्हती, गरजच नव्हती, असं वर्णन केले व्यवहारामध्ये. सिद्ध पुरुष आहे ते. साधकाचं वर्णन करताना असं वर्णन केले, साधकाने फक्त वर्तमान काळाचा विचार करावा, बरं का. वर्तमान काळाचा विचार करावा. साधकाने संन्याशाने फक्त दुपारचा विचार करावा, संध्याकाळचा सुद्धा त्यांनी विचार करू नये. फक्त वर्तमान काळाचा विचार करावा, संध्याकाळचा विचार करू नये. आता उद्याचा विचार करतील का हो? आयुष्याचा विचार करतील का? आयुष्याचाही विचार नाही. फक्त वर्तमान काळाचा विचार साधक करत असतो, बरं का. सिद्ध पुरुष आहे. सिद्ध पुरुषाला तरी कुठली चिंताच नाही आहे, कुठली चिंताच नाही, बरं का. म्हणून अशा विशाल अंतःकरणाने ज्ञानोबारांनी हे मागणं केलेलं आहे. जगाकरता मागितलेलं आहे, स्वतः करता त्यांनी मागितलेलं नाही आहे. आणि सद्गुरु प्रसन्न झाल्यामुळे त्यांनी सद्गुरूंच्याकडे केलेलं मागणं आहे. तेव्हा काय काय मागितलं, अतिशय निर्मळ भावनेनं महाराजांनी केलेलं मागणं आहे. जे खळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. एका एका गुणाचा विचार करण्यासारखा आहे, बरं का. समाज सुखी होण्याकरता, समाज आनंदी राहण्याकरता, नित्य प्रसन्न राहण्याकरता आज यांच्या जीवनामध्ये कशाची गरज आहे? लौकिक गोष्टीची गरज नाही. कोणती लौकिक गोष्ट जीवनामध्ये प्राप्त झाली तरी प्रसन्नता त्याच्यामध्ये नाही आहे, लक्षात ठेवा. प्रसन्नता नाही आहे. तुम्ही किती कष्टाने घर बांधा, काही दिवस प्रसन्नता राहते. किती कष्टाने तुम्ही लग्न करा, काही दिवस प्रसन्नता राहते. किती कष्टाने तुम्ही धन मिळवा, काही दिवस प्रसन्नता राहते, बरं का. विकार जात नाहीत, निर्विकार चित्त राहू शकत नाही, लक्षात ठेवा.
म्हणजे प्राप्त झाल्यानंतर आपलं जीवन सुखी झालं पाहिजे, जे प्राप्त झाल्यानंतर आपलं जीवन नित्य प्रसन्न राहिलं पाहिजे. महत्वाचा विचार आहे, मानवाच्या जीवनामध्ये नित्य प्रसन्नता प्राप्त झाली पाहिजे बरं का. पण काही गोष्टी प्रारब्धाने येतात आणि त्या जातात बरं का. पण जी वस्तू जीवनामध्ये आल्यानंतर जी वस्तू जाणारीच नाहीये, अशी वस्तू जीवनामध्ये जर प्राप्त झाली तर नित्य प्रसन्नता जीवनामध्ये राहू शकते बरं का. अशी काही जीवनामध्ये सद्गुण आहेत. गुण वेगळे आणि सद्गुण वेगळे बरं का. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये हे प्राप्त होण्याकरता काय, नित्य प्रसन्नता प्राप्त होण्याकरता कशाची गरज आहे? ज्ञानोबा म्हणतात काय नाही, आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये खळपणा आहे, वाकडेपणा आहे, तो गेला पाहिजे बरं का. जे खळांची व्यंकटे सांडो, खळपणा, जे वाकडेपणा गेला पाहिजे. ज्याचं मन सरळ नाही तो मनुष्य कधी सुखी राहू शकत नाही. जगाला तर तो सुखी करू शकत नाही, शेजाऱ्याला सुखी करू शकत नाही, पण स्वतःही सुखी राहू शकत नाही बरं का. स्वतःही सुखी राहू शकत नाही. मग काय झालं पाहिजे? त्याचं जीवन सुखी व्हावं आणि समाजही सुखी व्हावा, त्याच्याकरता काय, त्याच्या अंतःकरणातला वाकडेपणा गेला पाहिजे. अंतःकरणामध्ये जे दोष आहेत ते गेले पाहिजेत. लक्षात ठेवा, ते कशाने जातात? हे बाकी कशाने जात नाहीत. ताप आला तर औषधाने जातो, ताप आला तर औषधाने जातो. पोट बिघडलं तर औषधाने ते चांगलं राहतं. पण मनामध्ये वाईटपणा आलेला घालवण्याकरता कुठला औषध उपयोगी पडत नाही बरं का. पडत नाही. त्याच्या कुठं गोळ्या मिळत नाहीत. लोक डॉक्टरकडे जातात, डॉक्टर विचारतात काय व्हायलंय, काय नाही म्हणले, तो म्हणते कसं नसं व्हायलंय, म्हणते कसं नसं व्हायलंय. म्हणजे नेमकं काय व्हायलंय, नेमकं काय व्हायलंय मला हे कळना. पण मानसिकता चांगली नाही, मनस्थिती चांगली नाहीये. आता मनस्थिती चांगली नाही, याला काय औषध आहे का? नाहीये, काहीच औषध नाही बरं. म्हणून ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज एक दृष्टांत सांगायचे. एक ग्रस्त परदेशामध्ये गेले आणि कशा करता? मनशांती करता, नित्य प्रसन्नता मिळावी, मन चांगलं राहावं. गेले परदेशामध्ये. त्याला कोणी सांगितलं तिथं स्पेशालिस्ट आहेत. गेले, पैसा खर्च करून गेले. तिथे गेल्यानंतर चौकशी केली, त्या डॉक्टरांचा पत्ता मिळाला. आता डॉक्टर स्पेशालिस्ट असल्यामुळं नाव नोंद केली, पण त्यांच्यापर्यंत जाण्याकरता बराच वेळ लागला बरं. जवळजवळ 4-5 तासाने नंबर लागला बरं. डॉक्टरच्या जवळ गेले, डॉक्टरनी तपासलं, काय होतंय तुम्हाला? काय नाही म्हणले, माझी एकच अडचण आहे, मानसिकता चांगली नाही, मन प्रसन्न नाहीये, मला शांती नाहीये, अशांत माझं जीवन आहे. असं कुठून आलाय? म्हणजे मी भारतातून आलोय, आपलं नाव ऐकून आलोय. कारण आज जगामध्ये काही मनोरुग्ण माणसावरती उपचार करणारे काही डॉक्टर आहेत ना. त्यांनी त्या ग्रस्ताचं म्हणणं सगळं ऐकून घेतलं. म्हणजे तुम्ही भारतातून आलाय, मान्य आहे, मनस्थिती चांगली नाही आहे, प्रसन्नता नाहीये, अशांत मन आहे.
तुम्ही आलाय पण अजून त्याच्यावरती औषध निघालेलं नाही म्हणते. गोळीही नाही आणि इंजेक्शन पण नाही बरं का. मरण्याकरता औषध आहे बरं का, पण जगण्याकरता औषध नाहीये. माणसं फार दुःख झाले की औषध खाऊन मरतात, पण आनंदाने जगावं असं काय औषध आहे का? म्हणजे मरण्याकरता औषध आहे, जगण्याकरता औषध नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही आलाय बरोबर आहे, पण अजून काही विज्ञानाने असा शोध लावलेला नाही ही गोळी खाली की त्याचं मन शांत होईल, ही इंजेक्शन दिलं की त्याचं मन शांत होईल, अजून शोध लागलेला नाही आणि लागणंही शक्य नाही बरं का. हो काहीतरी उपाय सांगा, मी एवढ्या लांबून आलोय आपलं नाव ऐकून. ते म्हणले तुम्हाला एक उपाय सांगतो. म्हटले तुम्ही एवढ्या दुरून आलाय ना, मग हे आमच्या देशामध्ये एक भारतातून ग्रस्त आले आणि ते समाजाचं मनोरंजन करतात बरं का. आणि त्यांच्या मनोरंजनाकरता लोकांची फार गर्दी आहे. ते कमीत कमी माणसाला 4 तास हसत खेळवत ठेवतात. तुम्ही तिथे जा, म्हणजे 4 तास तुमचे आनंदात जातील, तुम्हाला दुःखाची आठवण येणार नाही, मनात काही वाईट विचार येणार नाही, मन शांत राहील 4 तास. तुम्ही जा तिथे. हे ऐकल्यानंतर ते ग्रस्त रडायला लागले बरं का. ढस 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 रडायला लागले, डोळ्यातून पाणी आले. त्या डॉक्टरने विचारलं का हो, माझं बोलणं का तुम्हाला लागलं का? म्हणले मी काय वाईट भावनेनं तुम्हाला बोललो नाही, चांगल्या भावनेनंच बोललो. तुम्हाला मी सांगत असताना एवढं अनावर होण्याचं कारण काय? या शहरामध्ये तुम्हाला पत्ता माहिती नसेल तर पोहोचवण्याची व्यवस्था मी करतो. तुमच्याकडे काही पैसे कमी असतील तर ते तुम्हाला मी देतो. पण मी हे सांगितल्यानंतर तुम्ही का रडायला लागला? म्हणले ते म्हणला डॉक्टर साहेब माझ्याकडे पैसे कमी नाहीत म्हणून मी रडायलो नाही, मला ठिकाण माहिती नाही म्हणून मी रडायला लागलो नाही. तुम्ही काय मला वाईट भावनेनं सांगितलं म्हणून मला दुःख झालेलं नाहीये. तुमचे वाक्य मी ऐकल्यानंतर मी का दुःखी झालो सांगू का? म्हणे जो ग्रस्त समाजाला 4 तास आनंदात ठेवतो तोच मी आहे म्हणले. तुम्ही सांगितलं भारतातून आला, तोच मी भारतातून आलोय. समाजाचं मनोरंजन करतो, 4 तास मी समाजाचं मनोरंजन करतो, त्यांना 4 तास आनंदात ठेवतो. तरीही त्यांनी सांगितलं माझं मन शांत नाहीये, माझं जीवन प्रसन्न नाहीये. याचा अर्थ काय? लौकिक साधनाने मनातले विचार वाईट जाऊ शकत नाही. माणसाचं मन चांगलं होण्याकरता त्याला ज्ञानच लागतं, त्याला गुरूंचीच कृपा व्हावी लागते, त्याला ईश्वराची कृपा व्हावी लागते, त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाहीये. आणि हे जर मनातले वाईट विचार, मनातला वाकडेपणा जाईल, कशाने जाईल? ज्यांच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे, ज्यांच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे. मी आरंभाला बोलून गेलो, त्यांची वाणी प्रासादिक आहे. त्यांचे शब्द जर आपल्या अंतःकरणापर्यंत पोचले तर आपल्या मनातलं परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही बरं का. म्हणून असं दान देण्याचं सामर्थ्य ज्यांच्या जवळ आहे, मनातला वाकडेपणा वाईटपणा गेला की मनुष्य आनंदाने जगू शकतो बरं का. आणि तो लौकिक साधनाने आज घालवता येत नाही, तो श्री गुरूंच्या प्रसादाने, संतांच्या प्रसादाने निवृत्त होऊ शकतो. म्हणून इथं ज्ञानोबराय ते दान मागतात, ते या संबंधाने मागतात बरं का. आमचं तुमचं जीवन सुखरूप होण्याकरता, आमच्या तुमच्या जीवनाला नित्य प्रसन्नता प्राप्त होण्याकरता आपल्या जीवनातले दोष गेले पाहिजेत. त्याला पहिला दोष आहे वाकडेपणा अंतःकरणाचा.
आणि तो गेला पाहिजे बरं का. देवाने काय केलं, जे वाकड्या बुद्धीचे आहेत त्यांना मारलं देवाने. वाकड्या बुद्धीचे आहेत ना त्यांना देवाने मारलं. शिशुपाळ, त्या शिशुपाळाने देवाला फार शिव्या दिल्या बरं का, फार शिव्या दिल्या. इतक्या शिव्या दिल्या, इतक्या शिव्या दिल्या, देवाने सहन केल्या आणि सांगितलं शिशुपालाच्या आईला, हे बघ त्याच्या 100 शिव्या 101 होईपर्यंत मी थांबतो, 101 होईपर्यंत मी थांबतो, त्याच्या पुढे मी थांबणार नाही. असा तो एक सलग भर सभेमध्ये शिव्या देत होता शिशुपाळ देवाला. 101 शिवी झाल्याबरोबर भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं आणि त्याचं शिर उडवलं. का? जे खळ आहेत त्यांना देवानी मारण्याचं काम केलं. संतांनी विचार केला, हे मारून उपयोगाचं नाहीये, बीज गेलं पाहिजे. मारण्याने बीज जात नाही. तणनाशक तुम्ही मारताय, बीज जातंय त्याचं, पण तण मरतय ना. वर रूपाने ते मरतं, पण आज तळामध्ये बीज राहतं. काही आणखी 2 महिने 3 महिने 6 महिने गेलं, पाण्याचा संबंध आला की पुन्हा तण येतं बरं का. त्या तणाचं बीज काढलं पाहिजे. कशाने जातं ते? त्याला नांगरावं लागतं पुन्हा पुन्हा, नांगरून नांगरून पुन्हा नांगरून ते पुन्हा बीज बाजूला काढावं लागतं. एकदा बीज निघून गेलं की पुन्हा ते उगवत नाही. तसं आज आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये हे विकार का निर्माण होतात? स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत हे विकार जात नाहीत. मग संत काय करतात? ते ज्ञानाने अज्ञान निवृत्त करतात. अज्ञान गेलं की दोष जातं बरं का. म्हणून जे खळांची व्यंकटे सांदो, त्या लोकातला वाकडेपणा गेला पाहिजे आणि तो ज्ञानाने जातो आणि ते ज्ञान अज्ञानाने निवृत्त होतं. म्हणून सामर्थ्य हे ज्ञानामध्ये आहे. म्हणून ज्ञानोबारांनी सद्गुरु निवृत्तीनाथांच्याकडे ह्या जगाला सुखी करण्याकरता जे मागणं केलं ते ज्ञानाचं मागणं केलेलं आहे. ज्ञानाने ते जग सुखी होऊ शकतो. म्हणून इथं ज्ञानोबाराय म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. असं सद्गुरु निवृत्तीनाथांच्याकडे ज्ञानोबारांनी केलेलं मागणं आहे. विश्वात्मक बोधाला प्राप्त झालेले सद्गुरु जे मागणं केलं ते विश्वाकरता मागणं केलं आणि मागणारे सुद्धा विश्वात्मक पदाला प्राप्त झालेले ज्ञानोबाराय. त्यांनी ते जगाकरता मागितलेलं आहे. असं ज्यांनी आपल्या जीवनामध्ये मागितलं, अशा संतांच्या विषयी आमच्या अंतःकरणामध्ये अखंड कृतज्ञता असावी. अखंड त्यांच्याविषयी आदर भाव असावा. हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून आपण सेवेला पूर्ण. रामदेव पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे